ಕುಸ್ತಿಗೆ 40 ಲಕ್ಷದ ತಾರ್ಗಾಡಿನ ಪಡೆದುಕೊಂಡಿರುವಂತಹ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಡಬಲ್ ಕೇಸರಿ ಶಿವರಾಜ್ ರಾಸ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹಾಕುತ್ತಾರೆ. ಒಂದು ಬಾರಿ ನೋಡಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಸ್ಕ್ 130 ಕೆಜಿ ದೇಹ ತೂಕ ಇದೆ. भोला पंजाब ऑल इंडिया जवळच्या राक्षसचा पैलवान शिवराज राक्षे आणि भोला पंजाब इंटरनॅशनल पैलवान अशा कुस्तीला प्रारंभ होतो. तुम्हा सर्वांना नमस्कार. आजचा हा जो जबरदस्त खेळ चालत आहे, मला वाटतंय आमच्या कर्नाटकाचा हा एक ऐतिहासिक दिवस है. मुझे लगता है हमारा भारत देश एक बड़ा देश तो है ही है, उसमें हमारा कर्नाटक में आज का जो ये कुश्ती का बढ़िया खेल चल रहा है, ये हमारे इस प्रसंग में, हमारे काल में, हमारे कालावधि में मैं बोलना चाहता हूं कि प्रथम है. क्योंकि ऐसा कुस्ती तो हम देखे नहीं थे, अशी कुस्ती आम्ही बघितलं नाही. आताच आपण पाहिलो की नेपाळचे देवा थापा किंवा इराण, इराक, महाराष्ट्र केसरी, अन्य अनेक राज्यांचे केसरी या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं की हा खेळ ऍक्च्युली सरकारतर्फे व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. हर एक तालुका लेवल, जिल्हा लेवल असा खेळ सुरू झाला तर अनेक युवा लोकांना जे काय व्यसनाधीन होत आहेत, त्या व्यसनाधीन अनेक युवांना मार्गदर्शन करेल आणि आमची भारतीय संस्कृती उरवण्याचा प्रयत्न करेल. परंतु जे सरकार भी केलं नाही, करत नाही ते काम, ज्याचे नावातच राजा आहे, तो एक युवक करून दाखवत आहे. खरोखरच संपूर्ण आमच्या कर्नाटकाच्या तर्फे अत्यंत धन्यवाद द्यायला इच्छितो. खूप सुंदर असा अनेक मला वाटते की 6 वाजता आपण आलो त्यावेळेस असं वाटत होतं की बहुतेक मेघराजा म्हणजे पाऊस हा खेळ चालू देणार नाही असं वाटत होतं. परंतु थोडं संक्षिप्त मध्ये, डीप मध्ये जाऊन विचार केल्यावर असं वाटलं की मला वाटतं हा खेळ, कर्णावरातला खेळ, हा कुस्ती खेळ, भारतीय खेळ बघण्यासाठी तो पण मेघराजा इथं अण्णावरला येऊन गेला असं मला वाटलं. 4 दिवसापूर्वी अण्णावरची जत्रा पूर्ण झालेली आहे. ऐतिहासिक पूर्ण रथोत्सव आणि इथली शिस्त अण्णावरची हे बघून अनेक तालुक्यातले माणसं शिकण्यासारखं आहे. फार सुंदर अशी जत्रा झालेली आहे. त्याच्याबरोबर आमच्या राजूचा भी खेळ अत्यंत सुंदर, त्याला अनेक लोकांचे सहकार्य आहे. आमचे क्लासमेट तुकाराम पाटील, व्यंकट किंवा त्यांची जी टीम आहे राजूची, ती सर्व टीम मिळून हे खूप सुंदर असा कार्यक्रम, पैलवानांचा कुस्तीचा कार्यक्रम दाखवत आहेत. आपण फक्त YouTube मध्ये पाहतो, परंतु असे रती महारथी सर्व पैलवान या ठिकाणी अनेक आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा उत्तर कर्नाटकातील लोकांना हे बघण्याचा सहयोग राजूच्या माध्यमाने झालेला आहे. राजूचं भविष्य पुढं तो आमचा हनुमान अत्यंत सुंदर बनवा. वर्षातून एकदा असा खेळ त्यांनी दाखवण्याची शक्ती तो भगवान देव दे अशी प्रार्थना करू परमात्म्याला. आणि तुम्हा सर्वांना त्या परमात्म्याचा आशीर्वाद असू दे अशी सदिच्छा देतो. सर्वांनाच नमस्कार. अमृत हस्ते कुस्तीला प्रारंभ आणि फोटोग्राफरनी तो क्षण टिपलेला आहे. उद्याच्या फ्रंट पनारी बातमी येणार आहे. आळंदच्या मैदानात कोण कोणावर विजय मिळवला.
दोघांनीही काळ्या लांगा घातलेल्या आहेत. एक भोला पंजाब संपूर्ण हिंदुस्थानचा मेडलिस्ट पैलवान आहे, तर दुसरा महाराष्ट्राचा आणि पुण्याला सराव करणारा गाव आहे त्याचं राक्षेवाडी आणि नाव आहे शिवराज राक्षे. दोघांच्या तब्येत्या बघायत कशा आहेत. म्हणून तमाम आव्हानावर कुस्ती शौकीन यांना मी विनंती करतो, केवळ टाइमपास म्हणून बघू नका, केवळ कामनोक म्हणून बघू नका. जाता जाता या मैदानातलं आणि आमच्या निवेदनातलं काहीतरी घ्या आणि आपल्या मी घरात एखादं तयार करा. काळाची गरज आहे. महामैदान निसट पायवाट आहे. प्रत्येकाच्या दारात रोगराईचा राक्षस आव असून उभा आहे. तालमीत पाठवा, विद्याविषयी जरूर करा, पण मनानं आणि मनगटानं मजबूत करा. छत्रपती शिवाजी महाराज मनानं आणि मनगटानं मजबूत होते म्हणून 13व्या वर्षी रोहिणेश्वरी शपथ घेतली आणि 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. कोणत्या विद्यापीठात शिवाजी महाराज शिकले होते? त्यांचं नाव आहे जिजाऊ विद्यापीठ, जिजाऊ. त्या जिजाऊनी त्या शिवाजी राजांना घडवलं, मनानं आणि मनगटानं मजबूत केलं. कारण मनानं जर मजबूत नसलं आणि शरीरानं असलं तर ते गावगुंड होतं, आणि शरीरानं मजबूत असलं नसलं आणि मनानं असलं तर ते रोगी होतंय. म्हणून मनानं आणि मनगटानं जर मजबूत करायचं असेल तर आपली मुलं तालमीत पाठवा, संस्कारित करा, त्यांच्यावर विचार बनवा. रांजाच्या पाटलानं अत्याचार केल्यावर त्याचे हात आणि पाय कलम करायची सूचना राजानं सोडली नीती, लंकापती लयाला जाती. जा करा तिचा सन्मान देऊन भेट भावाची, ऐकून बोल बोलली सोन मुल्लाची. राजा होता ऐसा या भूतली शिवाजी राजे असे मनानं मनगटाने मजबूत होते. म्हणून मनानं आणि मनगटाने जर पिढी मजबूत करायची असेल तर आपली मुलं तालमीत पाठवा. कशासाठी? तर भावी पिढी निरोगी आणि निर्व्यसनी होण्यासाठी. कारण आपण सकाळी उठायचं आणि पैशाच्या मागे लागायचं, पण खरी संपत्ती म्हणजे आपली मुलं. माध्यमातून सांगत असतो, हल्लीची पिढी बिघडाल्या म्हणू नका. पालक मंडळी त्यांना घडवायला आपण कुठेतरी कमी पडताय, लक्षात घ्या. म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1885ला मोतीबाग स्थापनेची स्थापना केली आणि त्याच्यावर एक पाठी लावली. पहिली शरीर संपत्ती, पहिली आणि दुसरी पुत्र संपत्ती आणि तिसरी धन संपत्ती. पण आपण 21व्या शतकामध्ये तिसऱ्या नंबरला पहिला क्रमांक देतो, धन संपत्ती. आपण सगळेजण पैशाच्या मागे लागलोय. त्यानं किती मिळवला, ह्यानं किती मिळवला, आणि खरी संपत्ती आपली मुलं बाळ त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. मग काळाची गरज आहे. महामैदान निसरडी पायवाट आहे. प्रत्येकाच्या दारात आजची तरुण पिढी ठसा निसरून पडायला लागल्या. म्हणून तालमीत मुलं पाठवा, बुद्धिजीवी जरूर करा, त्यांना शिकवा, पण संस्कार महत्वाचे. तुमचा टेक्स्टाईल इंजिनियर असू दे, सॉफ्टवेअर इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, वकील असू दे, आणि ಇರಾನ್ ಈಗಾಗಲೇ ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್, ಜಸ್ಸಾ ಪಟ್ಟೆ